दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचं कालच रात्री निधन झालं। त्यांच्या निधनानंतर त्यांचे उत्तराधिकारी कोण याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे। याबाबत अनेक तर्कवितर्क देखील लावले जातात। रतन टाटा यांनी आपल्या हयातीत टाटा समूहाचं 30 लाख कोटींचं साम्राज्य उभं केलं आणि जाता जाता ते 3800 कोटी रुपयांची संपत्ती मागे सोडून गेलेत। कुटुंबातील अनेक पिढ्यांनी टाटा समूहाचा वटवृक्ष वाढवलाय, पण रतन टाटांनी विवाह केला नाही, त्यांना मुलंबाळ सुद्धा नाहीयेत। मग आता रतन टाटांच्या निधनानंतर टाटा समूहाची धुरा कोण सांभाळणार, रतन टाटांचा उत्तराधिकारी कोण असणार, असे अनेक प्रश्न लोकांना पडतात। रतन टाटांचे उत्तराधिकारी म्हणून वेगवेगळ्या नावांची चर्चा होतीये। टाटा समूहातील वेगवेगळ्या कंपन्या टाटांच्या कुटुंबातील वेगवेगळे लोक चालवतात। रतन टाटांनी टाटा सन्सच्या चेअरमन पदाचा राजीनामा दिल्यानंतर 2017 पासून एन चंद्रशेखर हे या कंपनीचे चेअरमन म्हणून कारभार पाहत आहेत। पण आता रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहाचा पुढचा प्रमुख कोण असेल? रतन टाटा आयुष्यभर अविवाहित राहिले, त्यांना मुलंबाळ नसल्यामुळे आता एवढ्या मोठ्या उद्योगाची धुरा नेमकी कोण सांभाळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय। रतन टाटांनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावरती 2017 पासून एन चंद्रशेखर हे या कंपनीचे चेअरमन म्हणून जबाबदारी सांभाळतायत। तर टाटा समूहातील वेगवेगळ्या कंपन्या टाटांच्या कुटुंबातील वेगवेगळे लोक चालवतात। रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटांची जागा कोण घेणार हा महत्त्वाचा विषय बनलाय। पण कंपनीचा उत्तराधिकारी कोण असेल याबाबत टाटा समूहाकडे आधीपासूनच योजना तयार आहे आणि त्याप्रमाणे कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होऊ शकतो याच बाबत माहिती घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या उद्योगांची जबाबदारी कोणाकडे येणार हे जाणून घेण्यासाठी टाटांच्या कुटुंबाविषयी माहिती जाणून घेणं महत्त्वाचं आहे। जमशेदजी टाटा हे रतन टाटांचे पणजोबा, त्यांचे हिराबाई सोबत लग्न झालं। हिरोबजी टाटा आणि रतनजी टाटा ही त्यांची 2 मुलं। जमशेद टाटा यांनी 1868 साली भारतातील सर्वात मोठा टाटा ग्रुप आणि जमशेदपूर शहराची स्थापना केली। जमशेदजी यांचा नवासारीमध्ये एका पारसी कुटुंबात जन्म झालेला। त्यांनी मुंबईत एका एक्सपोर्ट ट्रेडिंग फर्मची सुरुवात केली। ते आपल्या कुटुंबातील पहिले बिझनेसमॅन होते। जमशेद टाटा यांचे चिरंजीव म्हणजेच डोराबजी टाटा बिझनेसमॅन होते। 1904 ते 1928 पर्यंत ते टाटा ग्रुपचे चेअरमॅन होते। डोराबजी टाटा यांचं लग्न मेहरबाईशी झालं। 1896 मध्ये दोघांचं लग्न झालं, पण त्यांना मूलबाळ नव्हतं। 1856 मध्ये नवसारी इथे रतनजी दादा टाटा यांचा जन्म झाला। 1928 ते 1932 ते टाटा ग्रुपचे चेअरमॅन होते। त्यांनी सुनी नावाच्या फ्रान्सच्या महिलेसोबत लग्न केलेलं होतं, तिचं नाव होतं नवजबाई। 1892 साली ते दोघे विवाह बंधनात अडकले। या दोघांना सुद्धा मूलबाळ नव्हतं। त्यांनी एक मूल दत्तक घेतलं, त्याचं नाव नवल टाटा। नवल टाटा यांच्या पहिल्या पत्नीचं नाव होतं सोनी टाटा। त्यांना 2 मुलं झाली, रतन टाटा आणि जिम्मी। 1940च्या दशकात रतन टाटा जे अवघे 10 वर्षांचे असताना त्यांच्या आई वडिलांनी घटस्फोट घेतला आणि त्यानंतर 1940 पासून रतन टाटा यांच्या आजीनेच त्यांचा सांभाळ केला। तर नवल टाटा यांनी सिमोन यांच्याशी लग्न केलं। या दोघांच्या मुलांचं नाव नोएल टाटा आणि रतन टाटा यांचे ते सावत्र भाऊ आहेत। त्यामुळे रतन टाटा यांचं साम्राज्य नोएल टाटा यांच्याकडे किंवा त्यांच्या मुलांकडे जाण्याची शक्यता आहे। रतन टाटांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांचे बंधू नोएल टाटा यांचं नाव सर्वात पुढे येतं, पण त्यांचं वय पाहता त्यांच्या 3 मुलांपैकी कोणत्याही एकाला या उद्योगाची जबाबदारी दिली जाऊ शकते। नोएल टाटा यांना 3 मुलं आहेत, माया, नेव्हिल आणि लिया टाटा। यांना टाटा उद्योग समूहाचे संभाव्य वारसदार म्हणून पाहिलं जातं। यातली सर्वात मोठी लिया टाटा यांनी स्पेनमधील माद्रिद येथील आई बिझनेस स्कूलमधून मार्केटिंगमध्ये शिक्षण पूर्ण केलंय। 2010 मध्ये त्यांनी लुई व्हिटन मध्ये काही काळ इंटर्नशिप सुद्धा केलेली होती। 2006 मध्ये लिया टाटा या टाटा समूहात ताज हॉटेल रिसॉर्ट अँड पॅलेस मध्ये असिस्टंट सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होत्या। तर आता इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडच्या अध्यक्ष म्हणून त्या कार्यरत आहेत। थोडक्यात लिया टाटा टाटा ग्रुपचे हॉटेल व्यवसाय पाहतात। नोएल टाटा यांची धाकटी मुलगी माया टाटा। असं म्हणतात की नोएल टाटा यांची मुलगी माया टाटा यांच्याकडे रतन टाटांची संपत्ती जाण्याची शक्यता आहे। बेयस बिझनेस स्कूल आणि वारविक युनिव्हर्सिटी मधून त्यांनी डिग्री मिळवली आहे। त्यांनी टाटा अपॉर्च्युनिटीज फंड मधून आपल्या करिअरची सुरुवात केलेली आहे। त्यानंतर त्या टाटा डिजिटल मध्ये गेल्या। तिथं त्यांनी टाटा निओ हे ॲप डेव्हलप करण्यात आणि ते ॲप लॉन्च करण्यात महत्त्वाचा रोल निभावला होता। सध्याला त्या टाटा मेडिकल ट्रस्टच्या बोर्डमध्ये ॲक्टिव्ह असतात। त्यांची दुसरी एक ओळख म्हणजे माया टाटा यांची आई टाटा ग्रुपचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांची बहीण आणि दिवंगत उद्योगपती पालोंजनी मिस्त्री यांची मुलगी आहे। असो, आता बोलूयात नोएल टाटा यांच्या मुलाबद्दल। नेव्हिल टाटा
स्पेनमध्ये शिक्षण झाले, तिथून त्यांनी मास्टर्सची डिग्री घेतली आहे। 32 वर्षांचे नेव्हिल टाटा फॅमिली बिझनेस पाहतात। त्यांच्याकडेही रतन टाटा यांच्या साम्राज्याचे वारसदार म्हणून पाहिलं जातं। नेव्हिल टाटा स्टार बाजारची जबाबदारी पाहतात। ट्रेंड लिमिटेडच्या इंटरनल हायपर मार्केटमध्ये ते कार्यरत आहेत। त्यांना पहिल्यांदाच पॅकिंग, अन्नपदार्थ आणि बेवरेज डिपार्टमेंटचं मॅनेजमेंट सोपवण्यात आलेलं होतं। यानंतर त्यांना जुडिओ आणि वेबसाईटच्या मॅनेजमेंटची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती। त्यांची आणखी एक ओळख म्हणजे नेव्हिल टाटा किर्लोस्कर घराण्याचे जावई आहेत। त्यांचं लग्न टोयोटा किर्लोस्कर ग्रुपच्या उत्तराधिकारी मानसी किर्लोस्कर यांच्यासोबत झालेलं आहे। त्यांना एक मुलगा असून त्यांचं नाव जमशेद टाटा असं आहे। थोडक्यात गेल्या काही काळामध्ये नेव्हिल टाटा यांना टाटा ग्रुपचे उत्तराधिकारी म्हणून सुद्धा तयार केलं जात असल्याचं बोललं जात आहे। याशिवाय टाटा कुटुंबातील आणखी एक सदस्य म्हणजे रतन टाटांचे सख्खे बंधू जिमी टाटा। जिमी टाटा हे या सगळ्यापासून अलिप्त राहतात। मुंबईतील कुलाबा इथे 2 खोल्यांच्या छोट्या घरात ते राहतात। ते टाटा ट्रस्टचे विश्वस्त सुद्धा आहेत। जिमी टाटाच्या कंपन्यांमध्ये भागधारक आहेत। त्यांच्या कारभारावरती आणि कामगिरीचे बारकाईने निरीक्षण ते करत असतात। मिळालेल्या माहितीनुसार जिमी टाटांची एकूण संपत्ती 10,000 कोटी रुपयांपेक्षा सुद्धा जास्त आहे। टाटा समूहाच्या कंपन्यांच्या लाभांपासून ते चांगली कमाई करतायत। त्यांचे शेअर्स लाखोंमध्ये आहेत। असो, रतन टाटांचा उत्तराधिकारी म्हणून सध्याच्या घडीला वेगवेगळ्या नावांची चर्चा होतीये। त्यामुळे रतन टाटांचा उत्तराधिकारी कोण असेल, टाटा समूहाची धुरा कोण सांभाळणार, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लगावबत्ती YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।